वर्तन या आपण ऐकूयात समीरजी ठाकरे यांना. धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच निखिल सर आणि पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय ज्या ठिकाणी मेगा फिनाले वनुस्फोट जय हनुमान टेंभोलीच्या विपक्षामध्ये वीर तानाजी दापोडे या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळेल. या अगोदर कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत फायनलचा सामना जिंकला सिकंदर स्पोर्ट महापोली संघानं. जबरदस्त केस साकारत असताना एकतर्फी ती लढत आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर आता ज्या सामन्याची आतुरता प्रत्येकी क्रीडा रसिकाला होती, क्रिकेटच्या चाहत्याला होती, तो सामना आता तुमच्या समोर येतोय. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 चा अंतिम सामना जिथे टॉस जिंकलाय दापोडे टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. खरं तर आज हा सर्व जनसमुदाय तुम्ही पाहतायत या स्पर्धेमध्ये आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वच प्रेक्षकांना जी बसण्याची व्यवस्था आहे ती देवी आणि मंडप डेकोरेटर्स आज त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. या स्पर्धेचा आपण शेवटचं सत्र पाहतो, शेवटचा सामना पाहतोय. फायनल काउंटडाऊन आणि फायनलला सुरुवात देखील पहिला बॉल वेदांत पाटील डॉट बॉलला आपल्या षटकाला सुरुवात करत असताना आता थोडासा बदल केलाय. हर्षद चौधरी सलामीला येत असताना पूर्णपणे ऑफ कलर दिसला, आता त्याला थोडंसं थांबवलंय कॅप्टननं आणि आता सलामी वीरांमध्ये थोडा बदल केलाय. जीतला पाठवला अजयच्या सोबतीला वेदांत पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक कटर पाहायला मिळाला आणि हा देखील चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लागोपाठचे दोन निर्धाव या ठिकाणी आपण पाहतोय वेदांत पाटीलच्या माध्यमातून. परेशनं सांगितलं की आतापर्यंत 10 स्पर्धा खेळलो त्यापैकी 4 स्पर्धा आम्ही जिंकलेल्या आहेत, म्हणजे 5 स्पर्धा आम्ही जिंकलेल्या आहेत आणि म्हणजेच एकंदरीत या संघाचं प्रदर्शन आता या सीझनमध्ये अगदी पीक लेवलला यशाच्या शिखरावरती आहे. ट्रॅक केला ऑन साईडला, कंट्रोल फटका जरूर पाहायला मिळाला. कंट्रोल पूल होता आणि त्याचे पहिली धाव वीर तानाजी दापोडे संघासाठी. कॅप्टन अजयवरती आता खरं तर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्यासोबत जीत आल्या. जीत सध्या स्ट्रगल करताना दिसल्या, परंतु येथून इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली स्टार्ट मिळून देणं वेदांत पाटीलच्या विरोधात इथून अजय पाटीलची जबाबदारी आता वाढलेली आहे. आज फायनल डे मध्ये काय क्राऊड बघायला मिळालाय भालचंद्र क्रीडांगणावरती, शेलारच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती. ओहो स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने वेदांत पाटील या नावाचा दबदबा, या नावाचा बोलबाला कायम राहिलाय. फार कमी वेळामध्ये या वेदांत पाटीलने एक उंच भरारी घेतली आणि प्रमुख संघामध्ये जसा आला टेंभोलीकरांच्या गोलंदाजी युनिटला एक ताकद मिळाली, एक मुख्य विपन, मुख्य अस्त्र म्हणून आज मागच्या 2 वर्षांपासून या गोलंदाजाला त्यांनी वापरलं. यावेळेला वेगवान बॉल खेळायचं होतं, ऑन साईडला बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना दापोडेचे देखील फार मोठ्या संख्येने पाठीराखे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. फायनल मध्ये त्यांचा संघ पोहोचला आणि टेंभोली अगदी इथून जर का विचार केला तर शेलार पासून काही आकेच्या अंतरावर टेंभोली गाव वसलेलं आहे, त्याच्यामुळे त्याही गावातून बरेचसे पाठीराखे येथे आवर्जून सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. वेदांचा बॉल फुल टॉस, स्विच इट, रिव्हर्स आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सिक्सर. पहिला षटकार फायनल मॅच मध्ये जीतच्या बॅट मधून. त्यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक दिनू भोईर यांच्या वतीने लावण्यात आलेलं आहे आणि खरोखरच आम्ही सांगितलं होतं की फायनल मॅच मध्ये तो बक्षीस वाढणार आहे आणि 1000 रुपये आता प्रेक्षकांना मिळतील, परंतु रॅलिंगच्या मागे झेल घ्या. 1000 रुपयासाठी मैदानात जाऊ नका. यस, सगळ्यांसाठी आता सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या मदतीने, परंतु तो झेल आहे ना एकट्याने पकडा, रिले काय चालणार नाही. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक पाटील आल्या. पहिला बॉल समोर ड्राइव्ह करण्यात आला.
या स्पर्धेचा आपण विचार केला तर टेंबवली संघासाठी प्रत्येकी मॅचमध्ये एक वेगवेगळा हिरो राहिलाय, परंतु दापोडेकरांसाठी प्रितेश पाटील मागच्या 3 मॅचमध्ये एक आती हिरो राहिलाय, म्हणजे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजर असणार आहेत. मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, त्यानं चांगला खेळ केला प्रतीक पाटील. ओ लॉब केला, हवाई फायर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. कडक शॉट्स, लागोपाठ चेंडू डॉट खेळत होता, जीतला सलामीला का पाठवला अशी चर्चा सुरू होती, परंतु त्या जीतनं पुन्हा सांगितलं की एका ओव्हरनं आणि एक दुसऱ्या डॉट बॉलनं तुम्ही माझं आकलन करू नका आणि कोणाचंच आकलन करू नका, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. मित्रांनो, याच गोष्टीसाठी करत राहा. हा सर्व अट्टहास होता मागच्या 7 दिवसांपासून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि आनंदाचा क्षण आपण पाहतोय की आज कोणत्या टीमच्या बाजूने येईल, कारण या ठिकाणी आपण बघतोय की दोन्ही संघांना चांगलं समर्थन मिळालंय. प्रत्येकी प्रेक्षक स्टँड मधून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर जेथे जागा मिळेल तेथे बसून आनंद घेण्यात येईल. हो, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीकनं देखील आता पलटवार केले आणि षटकारानंतर डॉट बॉल त्याच्याही वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 17. आज आयोजक खुश आहेत, कारण आयोजकांनी जी मागच्या बऱ्याच दिवसांपासून बघा स्पर्धा मित्रांनो 7 दिवसाची, परंतु त्या 7 दिवसांच्या स्पर्धेसाठी मागचे 1 ते 1.5 महिना अगोदरपासून तुम्हाला तयारी करावी लागत असते. फुल टॉस होता, मिस टायमिंग आहे, हवेमध्ये बॉल फाईन लेगला, वेदांत चेंडू खाली येतोय, पकडलाय जेल आणि पहिला धक्का लागेल वीर तानाजी दापोडे संघाला. फुल टॉस बॉल होता, परंतु या ठिकाणी प्रॉपर एक्झिक्यूट करता आलं नाहीये. बॅटर जीतला आणि झेल स्वरूपामध्ये तो बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 असताना हा पहिला धक्का लागलाय. चांगला खेळत होता, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले होते आणि सुरुवातीला डॉट आल्यानंतर कुठेतरी पलटवार करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. हर्षद चौधरी येतोय. हर्षदच्या क्रमामध्ये बदल केला, 3ऱ्या क्रमांकावर आता त्याला फलंदाजी करण्यासाठी पाठवले, परंतु त्याचा फॉर्म आता येथे येणार का? दिनेश पाटील हे सुद्धा दापोडेचे उपस्थित आहेत सध्या ऑनस्क्रीन, तुम्ही त्यांना पाहतायत प्रेक्षक कक्षामध्ये. रन मशीन ऑफ दापोडे म्हणून या नावानं खरं तर त्यांची ओळख राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ओ परफेक्ट यॉर्कर आणखी एक डॉट बॉल. प्रतीक पाटीलनं देखील यशस्वी षटक या ठिकाणी हाताळला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्रतीकला मिळाली आणि 2 षटकांचा केस संपला. पॉवर प्लेमध्ये धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 17. जय बजरंग गोरसे बी सारख्या बलाढ्य संघाला सेमी फायनल मध्ये पराभूत करत असताना दापोडे संघ फायनल मध्ये पोहोचला आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत जॉय कुमार आणि विहान एंटरप्राइजेस गावदेवी केवनी दिवे संघाला पराभूत करत असताना वनु स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघ फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजेच या स्पर्धेमध्ये खूप मेहनत पहिल्या मॅच पासून तर आतापर्यंत या दोन्ही संघांनी केले आणि तेच मेहनतीचं फळ की हे 2 संघ फायनल मॅच मध्ये जय बजरंग पॉवर शेलार चषकाच्या तुम्हाला बघायला मिळतात. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ गोरसे बी या स्पर्धेच्या बाहेर झाल्या, म्हणजेच काय तर एक नवा चॅम्पियन, एक नवीन चॅम्पियन आता तुम्हाला या वर्षामध्ये मिळेल, तो शेलारकरांच्या चषकाचा. गोलंदाजी करण्यासाठी 3rd ओव्हरमध्ये यश नांदुरकर बॉलिंग मार्कवर येतो आणि यश नांदुरकर खरं तर थोडासा स्ट्रगल करतो या वर्षामध्ये. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर फुल टॉस बॉल इन फ्रंट टॉप स्क्वेअर फ्लिक केला. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. मोनिश पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे, फक्त मिळेल 1 धाव आणि 1 धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 18 धावा. हा VIP शामियाना जणू काही एखाद्या आपण
सिमेंट कॉन्क्रीटनं बनवलेल्या घरामध्ये दुसऱ्या फ्लोअरवरून हा सामना पाहतो की काय, तसा शामियाना या स्पर्धेमध्ये तयार केला देवयानी मंडप डेकोरेटर्सने. आणि त्याची चर्चा खरं तर आज सर्वत्रच राहिली आहे. पुन्हा ड्राईव्ह करण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं प्रतीक आहेत. हर्षद थोडासा आता संयमी खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला माहिती आहे की त्याचं खेळणं आता इथून या सामन्यामध्ये भरपूर महत्वाचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आणि एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 19 19 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय यश. कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता, टप्पा पडला, हलकासा मुवमेंट होताना चेंडूला आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि अजय प्रयत्न करतोय मोठा फटका खेळण्याचा, परंतु अजयच्या बॅटमधूनही तेवढे मोठे फटके आलेले नाहीयेत आणि धावसंख्या एकेका धावेनं यश नांदुरकरच्या विरुद्ध पुढे जाताना असं वाटलं होतं की वेदांतनं पहिलं षटक चांगलं टाकलंय, पुन्हा वेदांतला कंटिन्यू केलं जाईल, परंतु कॅप्टननं पुन्हा यशकडे चेंडू सोपवला आणि यशनं आता यशस्वी गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे विश्वास महत्वाचा असतो आणि तो विश्वास दाखवलाय. आउटफील्डमध्ये आता ऑन साइडला पूर्णपणे बाउंड्री रायडर्स. पॅक फिल्डिंग, बॅटच्या आतली कडा, मागे बॉल फाईन लेगला येतोय आणि हा चेंडू आणखी एक डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत होत्या, ज्यावेळेला 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले, परंतु तदनंतर आता यशनं पुन्हा पलटवार केलाय आणि पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय. चला, प्रेक्षकांना आता वाट पाहतायत की कधी सिक्सर येणार, कारण 1000 रुपये जिंकू शकतात प्रेक्षक देखील. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जरूर केलाय, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. हर्षदचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. थर्ड अंपायर धावबाद आहे की नाही ते आता चेक केलं जाईल. बॅटर पोहोचला आहे की नाही ते आता टीव्ही अंपायर या ठिकाणी नक्की पाहत आहेत. स्वतः गोलंदाजानं त्या ठिकाणी थ्रो केला, परंतु आता अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये चेक केला जाईल. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजनं देखील फार चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये केलं आणि ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सेफ आहे, म्हणजे एक धाव कंप्लीट आहे, म्हणजे एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 21 धावा. यशनं काय गोलंदाजी केलेली आहे महत्वाच्या वेळेला. खरं तर जेथे काय हर्षदचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं, अजय वेल सेट होता, परंतु अजयचं देखील स्ट्रगल होतं आणि तेथे अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हे पहा, विशेष सहकार्य मित्रांनो देवयानी मंडप डेकोरेटर्स आणि इव्हेंट्स. आकाश बोईर, संतोष बामा बोईर जे माजी क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची कारकीर्द तुम्हाला बघायला मिळाली आणि हा त्यांचा संपूर्ण परिवार. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये या प्रेक्षक स्टँडसह, खेळाडू कक्षासह, संगीत स्टुडिओसह VIP डाईज आवडला असेल तर देवयानी मंडपसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विशेष सहकार्य ज्यांचं या स्पर्धेसाठी मित्रांनो लाभलेलं आहे. खरोखरच या स्पर्धेची चर्चा आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होते. ठाण्यातील अनेक मातब्बर संघ या ठिकाणी येऊन खेळले. स्वर्गीय संगीता विलास चालके स्टुडिओ त्यांचं देखील नुकतंच आगमन झालंय. राजेश विलास चालके आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. जेथून आमचं समालोचन त्याचबरोबर संगीत तुम्हाला ऐकायला मिळतं आणि प्रतीक परब यांनी टिपलेले हे क्षणचित्र, हा विहंगम दृश्य तुम्ही पाहतायत ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेला. अगदी नदी किनारी भिवंडी शहराच्या लगत वसलेलं शारदा विद्यालय, ऐतिहासिक शाळेच्या जवळ असलेले हे भव्य क्रीडांगण आणि तेथे सुरू असलेली ही दिव्य स्पर्धा आम्ही शेलारकर आयोजित. आणि पहा, करण वारगडे, नयन भोईर यांना तुम्ही पाहताय, सोबतच सर्वच समाधानला देखील पाहतात, विजूला देखील पाहतात आणि खरोखर त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही जय बजरंग पॉवर शेलार आज एकत्रित आले आणि एक झाल्यानंतर आम्ही काय करू शकतो, एकीचं बळ आज खऱ्या अर्थानं त्यांनी या संपूर्ण भिवंडीला दाखवलं. निलेशजी गुरव साहेबांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये तेच सांगितलं. हर्षद चौधरी लीडिंग एज, हवेत आहे बॉल, विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि त्याच्याकडून झाली आहे चुकी. एक धाव त्या ठिकाणी मिळते. झेल सुटला, वेदांत पाटीलला गोलंदाजी मार्कवर आणले आणि आता एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 22 धावा.
3 ओव्हरमध्ये 21 होते आणि आता वेदांच्या पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. 6 बॉलमध्ये 4 धावा अजयच्या बॅटमधून आणि हर्षद चौधरीच्या बॅटमधून अगदी 5 चेंडूंमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा वेदांत. कटर होता, जास्त बाहेर वळण घेणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव. तर कुठेतरी चौथं षटक सुरू झाले आणि आता चर्चा तीच सुरू होती की प्रितेशचं लवकर मैदानामध्ये येणं गरजेचं होतं, कारण हा फायनल सामना येथे जास्तीत जास्त जर फॉर्मचा विचार करता अनिकेत गुंदोलकरला तुम्ही पाहतात, सोबतच इतर मान्यवर देखील आहेत. द ब्युटिफुल बॉल स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. डॉट चेंडू या ठिकाणी आता दबाव वाढवत असताना वीर तानाजी दापोडेवरचा. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक जो निर्णय आहे ना तो अगदी विचारपूर्वक घ्यावा लागत असतो, कारण छोट्या छोट्या चुका या भरपूर महागात पडत असतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. वेदांत पाटील यावेळेला पुन्हा एक व्हाईट बॉल. 1 धावा 2 आल्या, परंतु वेदांच्या समोर बॅटवर बॉल घेणं आता कठीण झालेलं आहे फलंदाजांसाठी. वेग आहे, वेगाबरोबर त्याचा चांगला टर्न, चांगला स्विंग आणि त्याचबरोबर चांगला बाउन्स प्राप्त करताना दिसला. धावफलक आता या एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही बघताय धावफलकावरती 24 धावा. अजय पाटीलचं स्ट्रगल सातत्याने सुरू आहे. पुन्हा पुढे टाकलाय, पुढून वळवलाय, आणखी एक डॉट बॉल. शांतता. दापोडेचे जे समर्थक आता इथे आले होते त्या समर्थकांमध्ये ही शांतता सर्व काही सांगून जात आहे की इथून कुठेतरी फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये निर्णय चुकलाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. अजय समोर आणखी एक व्हाईट बॉल आला. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 25 आकड्यावरती फार जास्त कोण तयार करण्याचा प्रयत्न करतोय वेदांत पाटील आणि त्या कोणला कापता आलेलं नाहीये, त्या स्विंगला फलंदाजांना कापता आलेलं नाहीये. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्विंग गोलंदाजाच्या विरुद्ध खेळता त्यावेळेला विशेषतः मोठे फटके खेळण्यासाठी तुमची बॅट अक्रॉस येणं गरजेचे आहे, जेणेकरून जो त्याचा स्विंग आहे तो तुम्ही कापू शकता. तो प्रयत्न अजयला करावा लागेल. वेदांचा बॉल पुन्हा स्विंग अँड मिस. कटर होता, आणखी एक डॉट बॉल. असं वाटते की विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये खेळ सुरू आहे, बॅटर मध्ये नाहीये. सातत्याने डॉट बॉल. 25 धावा धावफलकावरती स्थित. 25 रन्स एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ असताना वेदांत पाटील आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. अनदर डॉट बॉल. दुसरं षटक आता तो वेदांत विकेट लेस आहे, परंतु फायनल मध्ये काय गोलंदाजी केली आहे त्यानं, लाजवाब गोलंदाजी. धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आलेत फक्त आणि फक्त 12 धावा. षटकातील त्याच्या स्पेल मधील फक्त 1 बॉल बाकी आहे. आदरणीय पंकज पवार साहेब, आपला मी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आणखी एक डॉट बॉल. गोलंदाजी वेदांची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. 2 षटकांचा स्पेल आता फक्त 12 धावा त्याने खर्च केल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काय सुरुवात केलेली आहे. खरोखरच आज वनुस्फोट जय हनुमान टेंभोली संघाचा जो स्टार्ट आहे तो स्टार्ट वाखाडण्याजोगा. फायनल मॅच मध्ये सुरुवात कशी असावी, गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालंय. डॉट बॉल या ओव्हरमध्ये तब्बल 5 चेंडू डॉट आले. फक्त 3 धावा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये वेदांतनं खर्च केले आणि एक सिंगल आली होती. उर्वरित आता 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. श्री रघुनाथ त्रिंबक भोईर, माजी चेअरमन शारदा विद्यालय शेलार, यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा जय बजरंग पावर शेलार आणि आम्ही शेलारकर यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा.
ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी 25 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. पूर्णपणे या फायनल मॅचमध्ये पहिल्या डावात पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे संपूर्ण आपण या मैदानाचं दृश्य पाहतोय, आजूबाजूचा परिसर पाहतोय. स्वर्गीय संगीता विलास चालके स्टुडिओ जिथून हे समालोचन आणि बाजूला VIP शाबियाना VIP डाईट्स. चला स्पीडअप करा टेंबोली टीम, तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे. यश नांदुरकर पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये यशनं धावा खर्च केल्या होत्या, त्या फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्याचकडे पुन्हा चेंडू सोपवला. सामना करेल बॅटर हर्षद. राईट आर्म ओव्हर द विकेट. यशचा बॉल स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. आज डॉट बॉलचा विचार केला तरी या स्कोर कार्ड वरती मोस्ट ऑफ डॉट 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 करावं लागलेलं आहे आमच्या स्कोररला. कारण अजय 11 चेंडूमध्ये 4 धावा आहेत आणि हर्षद चौधरी 6 चेंडूमध्ये 3 धावा आहेत. आज प्रत्येकी गोलंदाजानं स्टार्ट वेदांत केला, त्याच्यानंतर प्रतीकच्या विरुद्ध 9 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 17 धावा होत्या. ॲव्हरेज स्टार्ट होती दापोडेकरांसाठी, परंतु त्यानंतर वेदांत आणि यशनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी बांधून ठेवल्या युवकांनी. यंग ब्रिगेड चांगली सध्या तरी सुरू आहे. टेंबोलीसाठी पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. ओहो हो, ओव्हर थ्रो झालाय. धावबादची संधी असेल आणि इथे एक्झॅक्टली काय घडलंय. धावबादचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. अजयला मैदान सोडावं लागेल. लागणारा दुसरा धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. जी विकेट फेकली आहे, कारण त्याला माहिती आहे की आता प्रितेश पाटीलचं मैदानामध्ये येणं गरजेचं आणि अखेर आता तो मैदानामध्ये एंटर झालाय, कारण ही स्पर्धा संपूर्ण त्याच्या बॅटच्या सहाय्यानं त्यानं गाजवलेली आहे. चांगल्या धावा सातत्यानं त्याने या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. आता डावातील शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत. हर्षदला देखील इथून आता गिअर अप करावा लागेल. काउंटर अटॅक करावा लागेल. समोर ड्राईव्ह करण्यात आला. ओहो हो, रनआउटचा प्रयत्नही देखील त्या ठिकाणी केला जातोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 27 धावा. रनआउट साठी आहे का सर? चला टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. नाबाद आहे. मला वाटतं की बेल्स ऑलरेडी पडल्या होत्या आणि
फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये हर्षद चौधरीला मैदान सोडावं लागेल. मला वाटतं एक बेल्स स्टंपवर होते आणि त्याच्यानंतर यशनं चांगला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट ठेवत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं आणि हर्षद देखील आता दुर्दैवीरित्या निराश पावलांनी मैदान सोडत असताना खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये हर्षदनं निराशच केलं. असं वाटलं होतं की फायनल मॅच मध्ये एक चांगला डाव त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल. नवीन बॅटर आता सुजल पाटील मैदानात एंटर होतोय. धावांसाठी संघर्ष आता खूप मोठा वाढलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 26 धावा आहेत, परंतु अजूनही डावामधून 9 चेंडू येणं बाकी आहेत. त्या 9 बॉल मध्ये प्रितेश पाटील येथून काय करू शकतो दापोडेकरांसाठी. पहिला बॉल लॉफ्ट केला, फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑनला, त्याच्याकडून झाली आहे चुकी. प्रितेशला मिळालंय जीवनदान. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. सज्ज होता आणि बनिश कडून फार कमी वेळाच्या चुका आपण बघत आलोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर्स मधून मनीष पाटीलचं देखील नाव घेतलं जातं. प्रितेशला जीवनदान मिळाले आणि समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ व्हीआयपी डाईज वर मान्यवरांना सलामी देणारा येतोय षटकार. म्हणूनच आपण चर्चा करत होतो ना की प्रितेश पाटीलचं लवकर मैदानामध्ये येणं का गरजेचं होतं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता खेळत आल्या. दापोडे गौरव या नावानं खरं तर या खेळाडूची ओळख आहे आणि तो खेळाडू आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. आला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच 2 बॉलवर 10 रन. यश नांदुरकरच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. 36 धावा स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. यशनं केलाय पलटवार. विकेट प्राप्त करत असताना प्रितेश पाटील बॅक टू डग आउट. स्वागत करतोय. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आदरणीय जितेश गुंदुलकर, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेसाठी येत असते आणि याही वर्षामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी सोहम पाटील बॉलिंग मार्कवर येतो आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला गणेशने चांगला केस साकारला होता सेमी फायनलच्या लढतीमध्ये. 5 षटकांचा केस संपलाय. 36 धावा धावफलकावरती. आणखी आता 15 ते 20 धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल या 6व्या षटकामध्ये एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. तो प्रयत्न आता या ठिकाणी केला जाणार का? सामना करेल बॅटर सुजल सोहम पाटील. सोहमचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या नियंत्रित दिशेने चेंडू हाताळला. डॉट बॉल येतोय. फायनल मॅच मधील शेवटचा हे षटक आणि खरं तर मागच्या 7 दिवसांमध्ये शेलारकरांनी जो प्रेम मलाही दिला त्याबद्दल आम्ही शेलारकर यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. हो, यावेळेला खराब बॉल आहे. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा. बॉल मागे निघू. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेत. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय आणि 3 धावा त्याच दरम्यान मिळाल्यात. या 3 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 39 वर. आणि सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहिलं की आरटी बाबा रघुनाथजी त्रिंबक भोईर यांचा वाढदिवस देखील
नक्कीच त्या ठिकाणी साजरा होतो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे सर्व मान्यवर. ओ यावेळेला पुन्हा फ्री हिटचा बॉल आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना सीमा पार येतोय चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती लागलेत. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला. सोहम समोर पूल केला, बॉल हवेत आहे, विकेटची संधी असेल यावेळेला. मोनिश पाटील डाऊन दी बॉल, चांगला झेल पकडलाय, आणखी एक खेळाडू बाद होतोय. विकेट त्या ठिकाणी मिळाली, झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि धावफलक अगदी आपण पाहिलं तर 43 असताना पाचवा धक्का लागलेला आहे. आर टी भोईर यांचा वाढदिवस 78वा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. केक कापून शारदा विद्यालयाचे माजी चेअरमॅन आणि नेहमी शेलार गावासाठी त्यांचं मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आजवर राहिलेलं आहे आणि अगदी जल्लोषात आणि त्या थाटात आज त्यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. ही संपूर्ण गर्दी तुम्ही पाहतायत आणि त्यांच्याच नावानं मित्रांनो हा टॉस बॉक्स देखील तयार करण्यात आलेला आहे. काही चेंडू शेवटचे शिल्लक. सोहम पाटील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुलर लेन, पुल अँड स्ट्रेट, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक चेंडू डॉट येतोय. 43वा डावातील 2 चेंडू आता शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका 50 वर टार्गेट येथून जाऊ शकतं आणि तेथून कुठेतरी एक लढण्याची ताकद मिळू शकते ती वीर तानाजी दापोडे संघाला. सोहम पाटील ओव्हर द विकेट ना, ऑफ कटर होता, एन स्विंगर, टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, काटा बदलणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल. आज डॉट बॉल भरपूर सारे या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि हेच कारण आपण पाहतोय की या पहिल्या डावामध्ये जास्त धावा बनवता आलेल्या नाहीयेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक, लास्ट गो. 18 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत आणि 19वा डॉट येणार का, परंतु त्या ठिकाणी धाव घेतली आणि याचबरोबर या एका धावेने पहिलं सत्र संपलेलं आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा या धावफलकावर देत 45चं लक्ष आणि आता वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. डीजे
करांची तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण एक सफल यशस्वी स्पर्धा आज समाप्त होत असताना या ठिकाणी आणि शेवटचा डाव तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील मॅजिकल व्हॉइस निखिल वाकले सर कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातात. थँक्यू. आणि मी तुर्तास थांबतोय. 7 दिवस खूप चांगलं सहकार्य आयोजकांनी केलं. विशेष आभार व्यक्त करेन नयन भोईर, करण वारगडे. चला सामना आपण लगेचच सुरू करतोय. निखिल सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. थँक्यू. आमचे एक स्वीट व्हॉइस समीरजी ठाकरे सर, तुमचं देखील मनापासून आभार. या स्पर्धेकरता अत्यंत मेहनतीनं समालोचन क्षेत्रातून ज्यांनी आपली कामगिरी बजावली. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली संघ, ज्यांना विजयाचा पाठलाग करायचा आहे. 45 धावा ज्या एकंदरीत गरजेच्या असणार आहेत. 2 धुरंधर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला तुम्ही प्रतीक पाटील आणि त्याचा साथीदार विरेश, जो डाऊन दी एंड आहे. मॅचला इथे होईल सुरुवात. उत्तरार्धातील पहिल्या बॉलला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रितेश पाटील ओव्हर दी स्टंप्स. स्वीप केलाय बॉल, बॅट अँड पॅड मधून सरळ गॅप मध्ये ढकललाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक पाटीलचा हा पहिला तडाखा, चेंडू सीमा पार, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय. बॅट अँड पॅड मधून सरळ चेंडूला दिशा दिली, जे इन बिटवीन द गॅप खेळलं. 38 सर्कलच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या पायबंदीचा फायदा इथे उचलतोय. पहा इथे अक्षरशः स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलंय बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. आडवा बॅटनं प्रहार केलाय, एका पाठोपाठ एक. दुसरा चौकार. ग्रामीणच्या पटलावरची महाशक्ती इथे मात्र रणकंदाहार माजवते अक्षरशः. 1 मोर पाठवलाय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबेल तर त्याचं नाव प्रतीक पाटील कसलं. हा क्वालिटी क्रिकेटर. इट्स अ 24 कॅरेट गोल्ड. मिस्टर प्रतीक पाटील दहाडतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करत असताना धाव फलकावर जॉईन झाल्यात त्या 12. आज खर तर महत्वपूर्ण व्यक्तिमत्वांचे वाढदिवस आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा. आदरणीय हनुमानजी वारगडे साहेबांच्या वतीनं प्रतीक पाटीलनं जी चौकारांची हॅट्रिक मारली त्याच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज जे ऑफिशियली डिक्लेअर झालंय. टेंबिवलीचा सुपरस्टार क्रीडांगणाच्या आतमध्ये. टेंबिवली म्हटल्यानंतर खरं तर ठाणे असेल, रायगड असेल किंवा पालघर, आणि नुकतीच ज्यांनी संगमेश्वरमध्ये यंदाच्या हंगामातली सगळ्यात मोठी स्पर्धा जिंकली, म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिंकण्याचा धाडस जे आहे ते या संघानं केलंय. इथे एक धाव जी रोटेट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14 माफ करा 14 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 45चं टार्गेट समोर आहे. तुम्ही पाहतायत मेगा ग्रँड फिनाले, एक चित्त थरारक प्रवास, ज्यामध्ये एका बाजूला वनू स्पोर्ट्स जे हनुमान टेंबिवली लढती आहे. द्विधा मनस्थितीमध्ये हा फटका खेचण्याचं धाडस. आणि पहा इथे परतावं लागणार आहे प्रतीक पाटीलला. त्रिफळा चित झाला, यष्टी वाकवली आहे प्रितेश पाटीलनं.
आणि चोख प्रत्युत्तर दिलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं ते बोलले कि हे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी अगर गंगा में बहती हुई अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुन ले तो उसमें से एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की. बोला भारत माता की. क्रीडांगणावरती देखील मोठं द्वंद्व युद्ध पेटलं. एका बाजूला टेंबिवली संघ, त्याच्या विपक्षामध्ये लढतायत दापोडेकर, वीर तानाजी दापोडे या नावानं हा संघ क्रीडांगणावरती खेळतोय. निश्चित रूपानं नरवीर तानाजी मालुसरे, कोंढाण्याचा प्रशस्त इतिहास आणि त्यांच्याच नावानं दापोडेकर मात्र या रणांगणावरती लाईव्ह स्क्रीन ऑन स्क्रीन आपण पाहतो की प्रेक्षकांची अफाट आणि अचाट गर्दी. इथे कॅमेरामध्ये ही क्षणचित्र कैद केली जात आहेत. प्रिन्स मूवीजचं स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण आदरणीय प्रथमेशजी पाटील असतील, रवी गुळवे असतील, मेहनत आहे प्रत्येकाची, कॅमेरामनची मेहनत आहे. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक दिनानाथ आलेत. षटकातला पहिलाच बॉल, राऊंड स्टम्प्स आलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय, बॉल चाललाय सरळ श्री संतोष बामा भोईर स्टँडला मानवंदना देत, इथे संघर्षाचा शंखनाद करत बॉल चाललाय. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. दापोडे संघ इथून विजयश्री प्राप्त करतोय. तर आदरणीय विश्राम हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे वीर तानाजी दापोडे या संघाला देण्यात येईल. परंतु काय कंबर कसली आहे इथे. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या संघानं 20 धावा या धावफलकावर उभ्या झाल्यात. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. फटका पहा, शूट झाला बॉल, परंतु समोर लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. फटक्यातली ताकद झोकता आली नाही आणि इथे फलंदाजाला परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम टेंबिवली. दिनानाथला मिळते दुसऱ्या बॉलवर सफलता. बॅट्समॅन आउट. आणि टेंबिवलीकरांनी जर हा मानाचा जय बजरंग पॉवर शेलार करंडक पटकावला तर हरेश नांदूरकर यांच्या वतीनं 1111 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते कॅश स्वरूपात देण्यात येईल. मी बऱ्याचदा म्हणतो ना समीर सर, फटाक्यांची माळ आहे ना दोन्ही बाजूनं लावली ना कशी वाजेल. कदाचित त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणी मागे हटायला तयार नाही. जसा वार केला फलंदाजानं लगेचच प्रतिवार केलाय गोलंदाज दिनानाथनं. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिलं स्वतःच्या खेळीतून देखील. संघाची टोटल 20 वर आहे. 25 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. भरपूर चांगली मेहनत. देवयानी मंडप डेकोरेटर्सचं आज जेवढं कौतुक करावं, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. हे जे सगळा जो डोलारा दिसतोय हे सुंदर शामियाने दिसत आहेत. लॉर्ड सारखी जी ग्रामीणची गॅलरी, जे पॅव्हिलियन उभं केलंय ते दिसतंय. मेहनत आहे आकाश भोईर, सलामे या नेतृत्वाला. एक ब्रँड तयार झालाय आणि शेलारचं नाव निश्चितच या नावानं फार उच्चांक गाठला. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. दिनानाथ या षटकातला पुढचा बॉल, फटका चांगलाय, ताकद दिली आहे, खांद्यातून उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन इक्विनॉक्सच्या डोक्यावरून. बॉल चाललाय 6 धावांसाठी. अत्यंत विस्फोटक फटका, षटकार. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. या क्रिकेटवर आहे ना निरंतर श्रद्धा असणं. म्हणजे कदाचित चर्चा झाली, एक जेल सुटल्यानंतर प्रतीक पाटील थोडासा त्रस्त झाला आणि निश्चितच त्यानं
ज्या पद्धतीनं पाहिलं त्या फिल्डरकडे, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेन, जो खेळाडू मनातून खेळतो ना तोच चिडतो आणि जीव झोकून दिलेला असतो या खेळाडूंनी क्रीडांगणावरती. त्यामुळेच हे खेळाडू कदाचित जिद्दीनं, इथे पहा बॅट वरनं स्लाइस झालाय बॉल, बॅकवर्ड पॉइंटच्या खेळाडूकडनं चुकी घडली आहे, बॉल चाललाय डीप मध्ये, तिथे प्रोटेक्शन दिलं गेलंय परंतु 2 धावा अत्यंत चपळाईनं कंप्लीट केल्यात. अक्षरशः चित्यासारखी धावगती हे 2 खेळाडू तैनात करतायत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे ती 28 धावा. परेश गुंदोलकरला तुम्ही पाहतायत पोझिशन नंबर 4 वर आणि मनीष त्याचा साथीदार. मनीषला ते प्रायश्चित्त भोगायचं आहे कारण त्याच्या हातातनं जेल सुटल्यानंतर धावा आल्यात, त्यामुळे मनीषला या क्रीडांगणावरती स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागणार आहे. आता इट्स अवे फ्रॉम द बॅट्समन बॉडी, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, पंच इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आला. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली 29-29. अजूनही 26 चेंडू आणि विजया करता आता 16 धावसंख्येची गरज आहे. या मॅचवर प्रभुत्व टेंबिवलीनं निर्माण केलं एवढं मात्र निश्चित, परंतु विजयश्री कुठपर्यंत प्राप्त करतायत आणि येणाऱ्या जय बजरंग पॉवर शेलार करंडकावरती ते नाव कधी कोरतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा. इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी ज्या दिसणाऱ्या सोप्या गोष्टी कधीच सोप्या नसतात, कधी कधी चकाकणारी प्रत्येक गोष्ट हिरा असेलच असं नाही, तर ती काच देखील असू शकते जी आपल्या हाताला लागल्यानंतर जखम देखील करू शकते. आणि तेच इथे सांगतायत, लक्ष छोटं जरी दिसत असलं तरी प्रत्युत्तर देण्याची धमक या गोलंदाजांमध्ये, आणि ते धमक आता सध्या दापोड्याचे हे सुपरस्टार दाखवत आहेत. बॅट्समनला परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर परेश गुंदोलकर बॅक टू द डगआउट आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शादाब. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता 16 धावसंख्येची गरज आहे कारण 45चं टार्गेट समोर आहे. जय हनुमान टेंबिवलीचा संघर्ष शिगेला जरूर पोहोचला. तुम्ही सध्या पाहताय जय बजरंग पॉवर शेलार ट्रॉफी 2025. अत्यंत प्रत्येक गोष्ट इथं बारकाईनं हेरली गेली आहे. म्हणजे पहा, राष्ट्रप्रती स्वाभिमान कसा असावा हे सांगणारा ऑपरेशन सिंदूरचं चित्र त्यांनी काढलं. तोच मी शिवाजीराजे भोसले बोलतो रिटर्न हा चित्रपट ज्यावेळी आला, शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा, त्याची देखील प्रतिकृती त्यांनी इथे साकारली आहे. आणि इथे पहा, हलक्या हातानं पंच केलाय, चेंडू चालला ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरला. दुसरी धाव वेगानं कन्वर्ट केली आहे. 1 धाव इथे आखूड आहे, त्यामुळे ऑथराईज फक्त 1च धाव दिली जाईल याची देखील नोंद घ्या. आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 30 या अंकावर. निशाल भोईर, तिसरं जे चित्र आहे ते फार महत्वाचं आहे. मुलगी वाचवा, मुलगी जगवा आणि मुलगी शिकवा. आपण हा भिवंडीचा परिसर पाहतो किंवा शेलार गाव पाहतो, एक वेगळी भिस्त इथं तरुणांची उभी आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की असं कोणतीच घटना इथं कधीच घडणार नाही, कारण शेलारकर तेवढे खमके आहेत. आणि तेच चित्र सेव्ह द गर्ल, महाराष्ट्रात जो काही वेगळा प्रकार सुरू आहे तो आमच्या भिवंडीत कदापि घडणार नाही, कारण इथं एक मागं काम करणारी यंत्रणा देखील कायम कायम अगदी पहारा देत असते. मग त्यामागे बरीच मोठी मोठी पडद्याचे मोठमोठे जे शिल्पकार आहेत त्यांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी, आणि हीच खरं तर भिवंडीची छबी आहे. इथं वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. असा अनैतिक प्रकार कधीच भिवंडीत घडणार नाही हे शाश्वत रीतीनं आपण सांगूया. आजूबाजूला वेढा दिलेली ताकदवान गावं, ज्या गावांच्या नावातच एक वेगळा इतिहास आहे. बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझविन उपाशी. शेतकरी होत आपण, खरं तर त्या शेतकऱ्याच्या पुत्रांनी इथे पहा बॅटचे अप्रेज घेऊन चेंडू निघालाय शॉर्ट स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध. तिथून एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या सहाय्यानं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा फटका खरं तर ऑन साईडला कन्वर्ट करायचा होता, त्याचा ट्रॅव्हलिंग ऑफ साईडला, म्हणजे अंदाज चुकलाय फलंदाजाचा. एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली 31. विजयापासून अजूनही 14 धावा. टेंबिवलीकर मात्र दूर आहेत. हलक्या हातानं पहा, मागच्या साईडला वळण दिलाय, ग्लान्स केलाय, बॉल चाललाय फाईन लेगचं क्षेत्र. अत्यंत वेगानं चेंडू सरळ निघून जाईल फाईन लेगच्या बाउंड्री लाईन बाहेर. मिळतील इथे 4 धावा आणि संघाची टोटल टेंबिवलीकरांची पोहोचली आहे ती मात्र 35 या आकड्यावर. मानाचा करंडक आहे. म्हणजे चर्चा ज्यावेळी मी आदित्यशी केली तेव्हा तो सांगत होता 30 तारखेला आम्ही बऱ्याच मॅचेस फायनलमध्ये खेळत होतो आणि धर्मराजा चषकामध्ये आम्ही आलो का, तर ती मानाची ट्रॉफी आहे, तिथे आम्हाला खेळायचं आहे. आणि हीच कदाचित टेंबिवलीची ओळख आहे. इथे अपील देखील झाला.
फलंदाज सांगतायत की बॅटची इन्व्हॉल्वमेंट त्या फटक्यामध्ये आहे आणि पंचांनी देखील तेच नोटिफिकेशन दिलंय. एक सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तब झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो तोच इथे रंगला आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. कदाचित अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है, आणि परंतु तरी देखील ते प्रयत्न केले जातात टेंबिवलीकरनं. वेगळ्या जादूचे प्रयोग कदाचित संकटांचा सामना करणारे ठरू शकतील. इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली 39. 6 धावा दूर आहे. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली हा संघ विजयापासून. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता, स्टिअर केलाय, बॉल चाललाय शॉर्ट, माफ करा डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध, जिथून एक सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे. स्कोर मूव्ज ऑन 40. 40 धावा. या शेलार गावावर खरं तर मारुती रायाचा वरद असतंय आणि जे नावातच जय बजरंग पॉवर शेलार, त्या बजरंग बलीचा आशीर्वाद असलेलं हे शेलार गाव आहे. म्हणजे देव माझा राजा गावचा पाठीराखा असे फ्लेक्सेस ज्यावेळी आम्ही शेलारकर दहीहंडीच्या उत्सवात निघतात तेव्हा झळकताना आपण कित्येकदा पाहिलेत. आणि त्याच या भिवंडी परिसरातील मानाच्या त्या दहीहंडी स्पर्धा चषकांमध्ये देखील त्यांची एक वेगळी छबी आहे. इथं वळूयात मैदानाच्या आतमध्ये. क्रीडा विश्वातील क्रिकेट प्रकारात आपण आहोत, ज्यामध्ये 5 धावा दूर आहेत विजयापासनं. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली हा संघ इथे मात्र संघर्ष करतोय. दापोडे संघाच्या विपक्षामध्ये फटका पहा, उडवलाय, खेळ खल्लास, महेंद्रसिंग धोनी स्टाईल. इथे मात्र सामना जिंकलाय जय हनुमान टेंबिवली हा संघ. जय बजरंग पॉवर शेलार या करंडकावर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहितोय. खूप चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलात. वीर तानाजी दापोडे संघ, तुमचं देखील मनापासून कौतुक. एक चांगली मॅच मेगा ग्रँड फिनालेची तुम्हाला पाहायला मिळाली, त्याबद्दल प्रेक्षक राजा तुम्ही इथं आलात. या आदरणीय प्रशांतदादा पाटील आणि सन्माननीय निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचा आपण मनपूर्वक, निलेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनापासून आपले इथं स्वागत आहे. आणि विजय जल्लोष जरूर होईल. तत्पूर्वी डीजे कडे वळूयात, जरा बजाव. वरती तुम्ही पाहताय दोन्ही संघ एकीची शपथ घेऊन ज्या क्रीडांगणानं ओळख दिली, ज्या मातीनं या क्रीडा विश्वानं एक गुणवत्तापूर्ण ओळख या परिसरात करून दिली, त्या क्रीडांगणाचं पूजन करून पुन्हा एकदा विजयाचा जल्लोष. येस 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 कंटिन्यू. जिथे स्मित हास्य ज्यांच्या चेहऱ्यावर ते सगळे खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतात. बदलते वारे असतात,
बऱ्याचदा अपडाऊन्स येत असतात क्रिकेटमध्ये, चढ उतार बरेचसे. आणि पहा हे सेलिब्रेशन आहे, हे टेंबिवलीचं सेलिब्रेशन आहे. आणि मानानं आणि डौलानं फडकणारा भगवा सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. जय बजरंग पॉवर शेलार चषक, आम्ही शेलारकरांचं भव्य दिव्य आणि सुसज्ज नियोजन. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मेगा ग्रँड फिनाले